तुकोबारायांच्या आयुष्यामध्ये त्यांना गुरु करण्याचा योग आलाच नाही। आजची स्थिती अशी आहे, कुणाला गुरु म्हणावं ही पंचित आहे। कारण की याला जर आपण आज गुरु म्हटलो तर तो उद्या परवा कुठेतरी भडगळलेला दिसतो। म्हणून तुकोबारायांना कुणावर विश्वासच नाही। मला गुरु कोण मिळेल पहिला प्रश्न। आणि गुरु जीवनात असायला पाहिजे, पण आज गुरु कुणाला म्हणावं प्रचिती नाही। ज्याच्या ताब्यात अख्खं सरकार हलवण्याची ताकद होती, ज्याचे पुरेचे पुरे आमदार ताब्यात आहे, एका शब्दावर सरकार पाडू शकतो असा असणारा माणूस, मोठमोठे लोक त्याच्या पाया पडायला, मंत्री, आमदार, खासदार, संत्री हे लोक त्याच्या पाया पडायचे। आणि मग आपण सामान्य भोळे लोक, खूप मोठा माणूस आहे, मोठी लोक पाया पडतात म्हणजे खूप मोठा आहे। पण अंततः अशा लक्षात आलं की तो थोतांड होता। त्याचं नाव हरियाणा राज्यातला तो गुरु राम रहीम फेल झाला। महाराष्ट्रात संत महात्म्यांनी सांगून ठेवले, संत कुणाला म्हणायचे, साधू कुणाला म्हणायचे। साधू ज्ञानोबराय म्हणतायत, ऐसे मीनी माझे पण हरपले दयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी दान निरंतर। ज्याच्यातला माझा आणि मी निघून गेला तो संन्यासी आहे। इतरत्र मग आपण आपली, मी कुणाला नाव ठेवत नाही। तसं तुकोबाराय म्हणतायत, गुरु मिळाले नाही, पण आत चोख झाल्यानंतर असा अनुभव आला, सापडविले वाटे लोक म्हणतात कुणाला गुरु करावं, मला गुरु कुणाला करावं कळतच नाही। तुकोबाराय म्हणतात, केलाच नाही गुरु मला शोधत आले आणि मला सापडवलं कुठं, गंगा स्नान करत असताना। आणि जीवनातले जे दुःख आहे, जे दारिद्र्य आहे, ते प्रापंचिकाजवळ कधी रडू नका। तुकोबाराय म्हणतात, रडूच नका। प्रापंचिकाजवळ आपले दुःख सांगण्याचा विशेष नाही का, ते आज तुमचं ऐकतील आणि उद्या म्हणतील ते आलं होतं माझ्याकडे। घराणे सांगते की आपलेच घराणे आपल्याला आपलेच सांगत सुटतात। मग इथं असलं का हातभर करून सांगायची प्रथा चालू आहे, प्रापंचिकामध्ये होत असते। म्हणून तुकोबाराय म्हणतात, प्रापंचिकासमोर बिलकुल रडू नका, वाद घालू नका। वाद घालायचं तर परमात्म्यासोबत घाला। अशी अभंग आहे, परमात्म्यासोबत भांडताना तुकोबाराय दिसतोय। परमार्थ करतोय, परमार्थी मार्गावर आहे, तरीही परमार्थी मार्गावरच्या माणसाची जर दयनीय स्थिती होत असेल तर हे विठ्ठला, तुझा लाज म्हणून घेण्याची लाज वाटते, मला दास म्हणून घेण्याची लाज वाटते मना, लाज वाटते
म्हणते, हे विठ्ठला, आज आमची स्थिती जर दयनीय होत असेल ना, तर तुझा दास म्हणण्याची आम्हाला लाज वाटते. ही ताकद आहे का परमात्म्याशी बोलायची कोणाची? आणि एक लक्षात घ्या, जर मी तू फोनवर बोलतोय ना, समोरचा नको माझा स्पीकर ऑन असू द्या, म्यूट असू द्या फोन, पण माझ्या बोलण्यावरून तुम्हाला कळेल का समोरचं काय बोलतोय. तो शिव्या देतोय का शाप देतोय का भांडतोय. माझ्या बोलण्यावरून नक्कीच कळेल समोरचं काय बोलतोय. तसे तुकोबारायांचे असे अभंग आहेत, जसं काय परमात्मा समोर आहे, तुकोबार आहे. अहो काय झालं असं लाज वाटण्यासारखं. महाराज म्हणतायत असंख्य लोकांचा बहिष्कार, त्रास, हे कशापायी. महाराज भगवान तुकोबा, ऋषी मुनी संन्यासी माझेच गुण गातायत रे, वेदही माझेच पुराणे गुण गातायत, आणि तुम्ही म्हणतायत का तुझी लाज वाटते. तुकोबाराय म्हणतायत, लाजविले मागे संतांची उतरे, कळो येती खरे तुझे का. खूप भारी संवाद आहे तुकोबारायचा आणि परमात्म्याचा. इथं भांडताना तुकोबाराय दिसतायत. आणि अजून पुढे जाताना, माझीच वाणी तू प्रसविली, माझी बुद्धी नाही पण तू बुद्धी घातली ना, मग तुला शिव्या देणे इतकं योग्य झालं. आणि असू द्या, बाळानं जर एखाद्या गटारात पडलं, ऐका, बाळ 2-4 वर्षाचं बाळ जर एखाद्या नालीत पडलं, गटारात पडलं, तर त्याच्या सामर्थ्यानं ते झटकीत बसू नका, आपल्या आईच्या मांडीवर जाऊन बसा. बाळाची काय, त्यानं त्याच्या सामर्थ्यानं ती घाण झटकूच नाही, त्यानं काय करावं, त्याच्या आईच्या मांडीवर जाऊन बसावं. मग मात्र सगळी चिंता सुटून जाते. तसं तुकोबारायांना जे काही लटकलेलं आहे ते सगळं सोडून परमात्म्यावर टाकून दिलं, आणि मग मात्र जो अनुभव आला, तुकोबारायला परमात्मा म्हणू लागला. एखाद्या आईनं आपल्या बाळाच्या डोक्यावरून हात फिरवावा आणि त्या बाळाला निश्चिंत व्हावं, इतपत जीवन तुकोबारायांचं गेलं. म्हणजे साधी क्रांती नाही. आज आपल्याला आपण जे प्रापंचिक दैनंदिन प्रापंचिक जी अवस्था असते तिथपर्यंत जाईपर्यंतच खटाटोप असतो. बस प्रकरण संपलं, आनंद 4 दिवस 10 दिवस 15 दिवस संपला. स्थित्यंतर आहे, बदल आहे सर्वसामान्य जीवनामध्ये. हे आरक्षण मिळालं, याच्यापेक्षा अजून काहीतरी मिळालं पाहिजे, अजून काहीतरी मिळालं पाहिजे, अजून काहीतरी. माणसाचा हाव थांबतच नाही दादा, थांबतच नाही. आणि तुकोबाराय परमात्मा आणि गुरु हे एकच आहे इथं सांगण्याचा प्रयत्न करतायत. ज्ञानोबाराय तसंच करतायत. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतायत, तया आम्हा परस्परे केवळ नामाची अंतरे, आतुनी आतवट वस्तू विचारे, मी तेची ते. मी आणि संत यात भेद नाही, भगवान परमात्मा म्हणतायत. आणि तुकोबारायांना त्रास देणारे रामेश्वर बुवा तुकोबारायला म्हणतायत, बाबा ब्रह्म आणि तुकोबा एका तराजू तोलून बघितले तर दोघात काहीच भेद दिसला नाही. तुकिता तुलनेशी ब्रह्म
एकच आहे तुकोबराय म्हणतात. म्हणजे कशामुळं आमच्या देशाची प्रतिमा प्रेमाची आहे. आम्ही सगळ्यांना प्रेम दिलं आणि त्यात प्रेम देणारा सगळ्यात मोठा वर्ग असेल तर तुम्ही म्हणतो आमची जी सात्विकता आहे ती आम्ही आजही जपलेली आहे. हे प्रीत जहा की रीत सदा मैं गीत वहा के गाता हूँ. भारत भारत की गीत सुनाता हूँ. भारत जीते हो किसी ने देश को क्या हमने तो दिलों को जीता है. हमने तो दिलों को जीता है. हमने तो दिलों को. अमेरिका, जपान, इंग्लंड, थायलंड या देशाच्या संस्कृती जाऊन बघा. 10 वर्षाच्या 20 वर्षाच्या लग्न म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आहे. आमच्या साथ जन्माला आम्ही करार करतो परमात्म्याशी. तिथं ते नाही, इथं ते आहे. जहाँ राम अभी तक है नर में नारी में अभी तक सीता है. नारी में अभी तक सीता है. नारी में अभी तक सीता है. जिस धरती पे मैंने जन्म लिया, जिस धरती पे मैंने जन्म लिया, ये सोच के मैं इतराता हूँ. सात्य नवी ना हे राज्य तुकोबराय प्रेम कारण आहे सांगतायत. आणि प्रेमासाठीच परमात्मा देव होतो आणि प्रेमासाठीच परमात्मा गुरु होतो. अभंगाचं प्रथम माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. देव आणि गुरु यात भेद नाही. पण माणूस काय करतो नाही 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 ते तमक्याचे गुरु आहे त्या संस्थांचे आहे. नाही आम्ही त्यांना मानत नाही. आमचं फळ वेगळं, तमक्याचं फळ वेगळं, अमक्याचं वेगळं नाही. सर्व चैतन्य एकच आहे. मी बोलत नाही. ज्ञानोबराय भगवंताच्या मुखातून आलेली संस्कृत गीता त्याचं ट्रान्सलेशन ज्ञानेश्वरीमध्ये करतायत. जैसा दीपे दीपू लाविजे तेथ अदिल हिन ओळखीजे, तैसा सर्वस्वी जो मज भजे तो मीची होऊन ठाके. एका दिव्याला 1000 दिवे लावले आणि परत तोच दिवा त्या हजारात नेऊन ठेवला. तसा ओळखणं अवघड आहे. तसा तद्वत मला भजणारा मीच होऊन जातो. परमात्मा म्हणतायत. मग त्यातली सगळीच योगिका असतात. सद्गुरु जनार्दन स्वामीच्या जीवनामध्ये घडलेला एक प्रसंग
जुनी लोक सांगतायत, आम्ही ते ऐकलंय आणि म्हणून म्हणजे कोणी गेलं बाबाजीकडं आणि पाया पडलं, स्वतःला सात्विक समजून घेणार, पण कधी कधी वृत्ती बिघडते बाबा महाराज. जास्त धन बघितलं, मोह आवरला नाही तर वृत्ती बिघडते. बाबाजीच्या चरणावर माथा ठेवला आणि बाबाजींना सांगितलं, बाबाजी गव्हाचा ट्रक आणलाय, गव्हाचा ट्रक आणलाय, याच्या ज्या ज्या गोण्या आहेत त्या कुठं खाली करायच्या तेवढं सांगा, आम्हाला जायचं आहे. सुंदर भाव आहे. बाबांनी सांगितलं, पहिल्या 2-4 जिथं काढल्या म्हणे तिथंच त्या काढ. घामाघूम झाला, कळेना काय करू. मग जो आत्मबोध झाला तो अपरिहार आहे दादा. संत महात्म्याच्या सानिध्यात गेल्यानंतर कळतं ते जीवन बदलून गेलं. तसं इथलं जे रसायन आहे, महात्म्यांचं जे रसायन म्हणतो मी त्याला, रसायन म्हणजे इमिडा, टाटा मिटा, उलाला, पॅगेसिस, हे रसायन वेगळं, इथलं रसायन वेगळं. ज्याला पचलं त्याचं चालणं बदलेल, त्याचं बोलणं बदलेल, त्याचं वागणं बदलेल. फक्त पचलं पाहिजे, इथं आलं पाहिजे ते. म्हणून तुकोबाराय म्हणतायत, माझा परमात्मा देवही होतो, गुरुही होतो. अजून काय काय करतो महाराज. नोटा सगळ्याला माहिती, नोटा महिला मंडळ पैसे दाण्यात ठेवत्या काही, गावात ठेवत्या काही, काय आम्हाला सगळ्यांना माहिती. नोटा कशाच्या असतात हो? कागदाच्या. काय ओळखलं आता? नोटा कागदाच्या राहतात. मग सगळेच कागद नोट आहे का बरं नाही? जर प्रत्येक नोट कागद आहे मग सगळेच कागद नोट आहे का? नाही. मग सगळ्याच कागदाला आपण नोटा म्हणू का? नाही. मग नोटावरची जे कागद आहे त्यालाच आपण का नोटा म्हणतो? काय कारण असावं त्याला? त्याच्यावर शिक्का आहे. काय त्याच्यावर शिक्का? कोणाचा? गव्हर्नरचा शिक्का आहे, म्हणून ती नोट आहे. तद्वत तुम्ही आम्ही सगळे फाटलेले कागद आहोत. पण जेव्हा गुरुरूपी गव्हर्नरचा शिक्का बसेल ना, त्यावेळी जीवन धन्य होईल. जीवनात काहीच अधुरं राहत नाही. 18 वर्षापूर्वी ज्या महात्म्याचं निधन व्हायला पाहिजे होतं, आजही आहे बरं का महात्मे. 18 वर्षापूर्वी डॉक्टरांनी सांगितलं त्यांच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या. डॉक्टरांनी सांगितलं दोन्ही किडन्या निकाम्या झाल्यात, हे कधी जातील सांगता येणार नाही. पण आजही तो महात्मा गर्जना करतोय आणि सांगतोय, महाराज जीवनात नामजप करा. तू कुणाचा बापही आहे आला ना, तुमचं काही वाकडं करू शकणार नाही. वृंदावनामध्ये प्रेमानंद महाराज म्हणून महात्मा आहे, मी व्हिडिओ बघितले असतील. नामाशिवाय काहीच सांगत नाही. आणि आमच्या ज्ञानोबा तुकोबारांनी वेगळं काय सांगितलं? नाम चिंतन सांगता येते, आजही 10 लावतायत. न सोडी रे भाव ताकी रे संदेह, राम कृष्ण हो आणि हवाला देऊन सांगताय पुराण प्रसिद्ध बोलले नामे
मी असा पापी आहे, मी तसा पापी आहे, माझ्याकडून हे घडलंय, माझ्याकडून ते घडलंय. ज्ञानोबराय म्हणतात कशाची चिंता करू नको. अरे जगानं जरा डाकू म्हटलंय. एक माणूस मारायचा, तो खडा उचलायचा, असा मडक्यात टाकायचा, असे 7 रांजण भरून ठेवणारा वाल्मिक ऋषी होतो. तर तुझ्याकडून काय अवघड आहे? देहावरची वासना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हे घडत नाही. काय आहे आमच्या आकांक्षा, आम्ही जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानत नाही. आज भरपूर पाऊस आहे आपल्या भागामध्ये. आपल्याकडे मक्का किती होते? हो बोला. एकरी 25 नाही, 30च्या 35च्या पुढे काढतात. तुमचा कमी जरा 30-35 पर्यंत चांगली जमीन असते, 35 पर्यंत निघते. पण जर आपण गेलो त्याच्या खळ्यावर आणि म्हणलं वा काय मक्का झाली राव, किती होती? 3 एकर. किती झाली? 110 क्विंटल. वा वा किती झाली? नेमिनी महाराज अजून एक ढोस दिला असताना अजून 10 क्विंटल, म्हणजे असलेला आनंद आहे का? नाही. अजून एक डोस दिला असता तर अजून 10 क्विंटल झाली असती. याच्यामध्ये तो गुरफटला. मुंबई सारख्या ठिकाणी गेला. दोघही कामावून आल्यानंतर थोडी टीव्ही बघू आणि टीव्हीला काय चाललंय पडले बिचारे जेवण करून, आणि दोघांचा सल्ला झाला. नवीन नवलाईचे दिवस. आपल्याला मुलगा झाल्यावर कुठं झोपू काय, थोडं तिकडं सरका, दोघांमध्ये पळल नाही. पण मग जुळे झाले मग काय करायचं? डोकं चालतच नाही. अजून थोडं पलीकडे सरका. आता एवढा तो पाठ जुळ म्हटल्यानंतर अजून पलीकडे सरका म्हटल्यानंतर ते पलीकडे सरकलं आणि जे पडलं जरा उंच होत खाली, जरा मिक्सर ठेवलं होतं त्याचं ते फरक थोडं बॉल टिचला त्याचा. मला थोडक्यात सांगायचं हे कशामुळे झालं? मुलाच्या स्वप्नामुळे. बरं ते असलेल्या मुलाच्या का नसलेल्या? म्हणजे वासना कुठं आहे? जे माणसाजवळ नाही त्याची अपेक्षा माणूस करतो आणि तिथंच वासना निर्माण होत आहे. तुकोबाराय म्हणतायत आमच्या त्या वासना सगळ्या आटून टाकल्या आणि आमच्या देहात जे आहे ते त्यानं पुरवलं. जर प्रत्येक जीवाच्या परमात्मा वासना पुरवत असेल तर किती घाण आहे हो, किती गबाळ आहे अंतःकरणामध्ये. हे सगळंच गबाळ तो पुरवत असेल का? नाही. एक चप्पल साप बघा, चप्पल साप त्याच्या मणक्यात जेव्हा टोला बसतो ती चपळही आहे ती सगळी निघून जाते. आणि जो मनरूपी साप आहे चंचल आमच्या अंतःकरणामध्ये, पुण्या डॉक्टरला सापडला नाही. सापडला मन कुणाला नाही. चित्त सापडला. चित्त एखाद्या दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये मावशी नाही सापडला. अहंकारही सापडला नाही.
बुद्धी बुद्धी सापडली नाही, म्हणजे मन सापडत नाही, बुद्धी सापडत नाही, चित्त सापडत नाही, अहंकारही सापडत नाही. मग हे नाही का नाही आहे. प्रचितीला केव्हा येतात? जेव्हा माणसाचा इगो हार्ट झाला, बस आला त्याचा अहंकार जागृत होतो. मनात चिलबिकल झाली, झालं चित्त दूषित होऊन गेलं. एकच माणूस आहे, पण तो वेगवेगळ्या अवस्थेत आहे. जसा तालुक्याचा तहसीलदार तालुक्याच्या कॅबिन मध्ये असल्यावर तो तहसीलदार घरी आल्यानंतर बायको म्हणते जा बाजार मध्ये बाजार करून आला, झाला बायकोचा कामगार. परत आला, मुलाजवळ बसला, पप्पा माझा जरा अभ्यास घ्या, शिक्षक लोक खूप मारतात अभ्यास नाही घेतल्यावर. झाला शिक्षक. तशा अंतकरणाच्या अवस्था आहे. तू को बराय म्हणून त्याच्यावर आम्ही नामरूपी चिंतनाची काठी मारली. मग आमच्या मनात काय असू शकतो? आता कोठे धावे मना, हे आता कोठे तुमचे चरण, तुमचे चरण, तुमचे चरण मनात दुसरं काही उरत नाही. आणि खरं सगळं परमार्थिक भाषेत आपण बोलत गेलो तर ते लोकांनाही लवकर रुचत नाही. सचिन महाराज म्हणजे आपण नुसतंच तत्वज्ञान सांगायला लागलो तर तेही लोकांना जड जातं. तसं आपण सात्विक लोक आहोत. बरेच जण कीर्तन ऐकणारे माणसं आहेत. म्हणून मी ऐकलंय 7-7, 8-8 जणांनी अख्खाच्या अख्खा पंक्तीचा भार उचलला. किती करतात हो? क्विंटल भर जास्त, म्हणजे 1.5 क्विंटलचा फडशा आपण पाडतो. काही अडचण नाही, म्हणजे बोलायला काही अडचण नाही. तसं सात्विकता माणसाच्या अंगी आली की ते करायला माणूस इच्छित होतो. अन्यथा भरपूर पैसा आहे लोकांकडे, इच्छा नाही. आमचे सगळे आपले पदाधिकारी, योगेश भाऊ असतील, गणेश भाऊ विद्या असतील, सगळ्यांनी भार उचलला आणि सगळ्याच गावकऱ्यांनी भार उचलून सप्ताहाला मदत करण्याचं ठरवलं. खरं तर पुण्य याच्यातूनच मिळतं बरं, कधी दिसत नाही आपल्याला. एक जुनं भावगीत आहे, मेघ हे दाटती कोठून आकाशाच्या कुठून आभाळ येतं, कुठून पाणी येतं कळत नाही. वाहते प्रेम संजीवन भोवता साधकाली गुणजे जाणी कृपे ईश्वरी शोधसी कलियुगामध्ये अन्नदान सर्वश्रेष्ठ दान सांगितलंय. म्हणून माझा विषय तिकडे नव्हता, अन्नदानापर्यंत मी आपल्याला पोहोचवलं. तुकोबारामध्ये देहावरचा भाव गेल्यानंतर बघा सगळं सृष्टी तुम्हाला परमात्ममय दिसेल. मी बोलत नाही बरं का, तो भाव जाणकार जे मंडळी आहेत मी नेहमी सांगतो. तुकोबारायचा काकडा जरी बघितलं तुम्ही, काकड्यामध्ये एक अभंग आहे आंधळा नावाचा, नेहमी कीर्तनात सांगतो. ज्यावेळेस देहावरचा भाव जातो ना त्यावेळेस महाराज तत्वतः माणूस आंधळा होऊन जातो. दिसत असलं तरीही सहज मी आंधळा गा निज निराकार. अजून काय काय होतं? ज्या वृत्तीनं आम्हाला प्रपंच भासतो, वृत्ती ही निवृत्ती झाली, जनन दिसे अजून मी माझे हरपले ठाई जेथे अदृश्यतेची झाले काही दृश्य होते. आमचे आदरणीय सुभाष बापू यांनी
खूप ग्रंथाचं अध्ययन केलंय. बापू तुम्हाला याचा अनुभव वाचताना आलेला असेल. जे वाचन करतो ना त्याच्या ताबडतोब लक्षात बसते काय काय चाललंय म्हणून. तेव्हा जे 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 ज्याला हे दिसतं ना त्याला ते दिसत नाही, आणि त्याला जर तो दिसतो ना त्याला हे अजिबात दिसत नाही. जो न देखे या जना तया दावी आपणा. आणि एकदा का परमात्मा दिसला तर तो भाव अंतःकरणात ठसतो. अरे इकडे बघा तरी, इकडे बघा, मागही आहे पुढेही आहे. पुढे उभा राही संभाळीत, मागे पुढे उभा राही संभाळीत, मागे पुढे उभा राही संभाळीत, मागे पुढे उभा राही संभाळीत. या हात निवडाया, या हात निवडाया, पडिये देह माग तुला जीवना, पडिये देह माग तुला जीवना. या हात निवडाया, या हात निवडाया, पडिये देह माग तुला जीवना, पडिये देह माग तुला जीवना. देव होय गुरु हे भाव पुराण बसला अंती जय आपला पासिया न्यावे पासिया. माग पुढं आहे तुला लक्षात येते. आणि हे कधी होतं ज्ञानोबराय म्हणतायत, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. कुठपर्यंत भासतं? जोपर्यंत डबक्यात पाणी आहे तोपर्यंत वरची झाडं त्याच्यात दिसतील, आकाश त्याच्यात दिसेल, त्याच्यात सूर्य दिसेल, त्याच्यात चंद्र दिसेल. पण जसं का पाणी आटलं मग प्रतिमा नाही. तसं तुकोबराय म्हणतात आमच्या मागं आहे, आमच्या पुढं आहे परमात्मा. आणि अजून काय, जर तुम्ही वाम मार्गाला गेले कुठं अनुभव येतो माणसाला. मग अशी बोललो, जर वाम मार्गाला म्हणून जात असेल विठ्ठल विठ्ठल नामदेव महाराजांचे गुरु विसोबा खेचर. विसोबा खेचरांनी मुक्ताबाईचं मांड्याचं खापर फोडून टाकलं. लक्ष द्या. आणि आता कसं हे मांड तयार करतात बघू. ज्ञानोबरायांनी आपल्या पाठीवर मांड भाजून दिलं. असो तो भाग थोडा बाजूला ठेवा. मला सांगायचंय, नामदेवराय परमात्म्याच्या जवळ आहे, परमात्मा त्यांच्याशी बोलतो, त्यांच्या हातानं जेवतो. पण तरीही गुरोबा काकांच्या परीक्षेमध्ये नामदेव महाराज कच्चे आहे. मडकं भाजलं नाही. गुरोबा काका म्हणतात सगळ्यांना थापटनं मारलं, हे कच्चच राहिलं. नामदेवराय रडत परमात्म्याकडे आले, पांडुरंगा अरे तुझ्याशी मी बोलतोय, माझ्या हाताने तू जेवतोय, तरीही गुरोबा काकांनी मला कच्च म्हणावं असं कसं. नामदेवरायला परमात्मा सांगतायत तुम्हाला एक देशी समजतो, एक देशी. मग काय करू? औंढा नागनाथला जा, तिथं विसोबा खेचर नामक एक व्यक्ती आहे, त्यांच्याकडून उपदेश घे. जेव्हा नामदेव महाराज तिथं गेले, बघितलं विसोबा खेचर भगवान शंकराच्या शिवलिंगावर पाय टाकून झोपलेले आहे. दोन्ही पायाला आडी मारून शिवलिंगावर पाय ठेवलेले आणि विसोबा खेचर झोपले आहेत. नामदेवरायांना चीड आली. देवाचा रॉंग नंबर लागला की काय, चुकीच्या माणसाकडे मला पाठवलं. अहो महात्मे हे काय करतायत? पिंडीवर पाय ठेवून झोपले. माझं वय थकलंय, क्रश झालोय, माझा पाय माझ्याकडून तोलवत नाही, बाजूला ठेवला जात नाही. नामदेवा तो पाय उचलून जरा बाजूला ठेवा. नामदेव महाराज धडपकन पाय पकडला आणि बाजूला बघतात काय, तिथंही शिवलिंग तयार झालं. तिथून उचलला, बाजूला टाकला, तिथंही शिवलिंग तयार झालं. असं करत 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 बोध झाला आणि मग कळालं अरे परमात्मा मागे आहे, पुढे आहे, सर्वस्वी आहे. तेव्हा नामदेवराय परिपक्व झाले. गुरु कशासाठी पाहिजे? देव असतानाही देवाची ओळख होत नाही, म्हणून माझा परमात्मा गुरु होतो, देव होतो. तुकोबराय म्हणतायत नवीन नवीन
गुरुशी भजावे गुरुचरणी ठेविता भाव बाकी सगळं आहे फक्त काय नाही जे मी सगळं सगळं काही ठरलेलं आहे फक्त भावच तयार होत नाही आणि तू गुरुचरणी ठेवावा नाथ महाराजांनी ते केलंय ऋषी पंचमी आता झाली महिला मंडळ कधीतरी सुलीभंजनला जा देवगिरीजवळ सुलीभंजन आहे तुमच्या जीवनात नक्कीच काहीतरी साक्षात्कार होईल सुलीभंजन एक पावन पवित्र ठिकाण आहे वेळ नाही आपल्याला सांगायला तिकडे जायला असो भक्त प्रल्हाद परमात्म्यावर भरोसा ठेवून ठेवून राक्षस कुळात जन्मलेले भक्त प्रल्हाद याची जर आख्यायिका काढली तर तुकोबा आहेच भक्त प्रल्हाद आहे तुकोबा आहेच अंगद आहे तुकोबा आहेच अंबरीश ऋषी आहेत आपण म्हणतो वातावरण दूषित असलं का माणूस घडत नाही राक्षस कुळात जन्मलेले भक्त प्रल्हाद बापाचा विरोध आहे नामस्मरण करता येणार नाही भक्ती करता येणार नाही एवढंच काय जीवावर उठला बाप जीवावर उठला आणि आमचं वाङ्मय सांगतं जर परमार्थ मार्गाच्या आडला जरी बापही येत असेल तरी त्यागा बाजूला सारा परमात्म्यावरचा विश्वास इतका किंचितही ढळू दिला नाही परमात्म्याने काय केलं राक्षस कुळात असूनही ते कुळच उद्धरून दिलं बोट धरलं आणि त्या सन्मार्गावर प्रल्हादाला ठेवलं जिथून सगळ्या कुळाचा उद्धार झाला म्हणून तुकोबाय जुने अनुभव सांगतायत परमात्मा जर तुम्ही भटकत असाल तर बोट धरून रस्त्यावर आणतो आणि आमचे योगक्षेम वाहतो
उशिरा का होईना बापूंना सुरुवात केली. माझं काय म्हणणं, ज्याचं त्याचं श्रेय ज्याला मिळालं पाहिजे. कौतुकास पात्र आहे आपली सगळी मंडळी, आणि त्यांचंच आपण कौतुक नाही करायचं, मग करायचं नाही. परमात्मा प्रत्येकाला साथ देतो. जर परमात्मा साथ नाही देता तर छत्रपती आग्र्याहून सुटका झालीच नसती. औरंगजेबाचा दरबार काय भयान होता. टोपलीमध्ये छत्रपती निघून येतात, दैव बलवत्तर परमात्मा साथीला आहे. आजची ताजी कंडिशन, असंख्य लोकांचा विरोध असताना जरांगे पाटलाच्या सगळ्या मागण्या मान्य होतात. परमात्म्याचं काहीतरी आहेच ना त्याच्यामध्ये. तुम्ही स्वतःच श्रेय घेऊ नका. परमात्मा साई असल्याशिवाय काहीच होत नाही या जगात. वृक्षाचं पानही हलत नाही. आहे आमचा लढा आहे, आम्ही प्रयत्न करू शकतो, पण प्रयत्नाला यश द्यायचं की नाही हे परमात्म्याच्या भरोशावर आहे. वा वा, बापू सारखी टाळ्या तर वाजवायलाच पाहिजे. मी म्हणतो ना, ज्याला हे रसायन पचलं, ज्याला हे रसायन सूट झालं, त्याचं सगळं चालणं बोलणं सगळं बदलतं. एका माणसानं सगळं वातावरण ढवळून टाकलं बघा हे गावचं. बिलकुल ते श्रेय घेणार नाही, पण बापू परमात्म्याची कृपा आहे, तुम्ही माध्यम ठरला. जसं जरांगे भाऊ माध्यम ठरले, तसं आपल्या गावात वाकूळ संप्रदायाचं आहे, नामचिंतन आणण्यासाठी आपले बापू माध्यम ठरले. हरी भजनी हे ढवळिले जग, हरी हरी भजनी हरी भजनी हरी भजनी खरोखर आपल्या गावचं वैभव आहे. जर माणसाला जिकडं पब्लिसिटी आहे ना तिकडं माणूस पळतो बरं का. दैनंदिन स्थिती अशी आहे, जिकडं समाजाचा घोळका आहे तिकडं माणूस पळतो. पण बापून ते लावून धरलं. नाथ भक्तिसार असो, ज्ञानेश्वरी पारायण असो, प्रत्येकाचं अध्ययन केलं आणि त्याचा परिणाम आज आमच्या समोर आहे. अवघे चित्रैलोक्य आनंद जिया, आनंद जिया. माय जगन्नाथ, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, बाप जगन्नाथ. जय हो.
जरांगे पाटील एक नंबर. का बरं असं? बाकी का असे आले गेले किती 100, त्यांना ते का नाही एक नंबर? ते स्वतःच्या स्वार्थासाठी झटले. आणि हा एकच उमदा माणूस आहे दादानो, काहीच नाही. निघताना व्हिडिओ बघितले असतील, बायको गळ्यातून रडते, मुलगी गळ्यातून रडते, काय होईल सांगता येत नाही. असा माणूस परत होणे नाही असेल. भाषा जरा शिवराळ असेल आमची, बोलणं आमचं जरा रागीट असेल, आमच्या बोलण्यात जरा शुद्धता नसेल, पण आमची नीतिमत्ता साफ आहे, आमची वृत्ती साफ आहे, म्हणून जरांगे पाटील एक नंबर. नाहीतर नाही दादा, आमची वृत्ती साफ आहे. तुकोबा आहे प्रमाणे, तू का म्हणे माझे चित्त शुद्ध होते, तरी का निंदिते जन्मज. जगाने खूप निंदा केली, इतरांनी खूप निंदा केली, पण बघा त्याची वृत्ती सात्विक असते ना दादानो. सगळं हवली करून आणि ते मिळवण्याची धमक आपल्या मराठा सगळ्या तरुणांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. आणि आपल्याला अंतरवली सराटीचा एक नौजवान तरुण महाराष्ट्रात उदयास आला. कुणाला माहित होती अंतरवली? कुणाला माहित होती? एक राज्य आहे, तसंही तो मराठा शब्द जो आलाय ना, तो राज्याच्या भूमिकेतून आलाय. त्यांच्या बापाला मानावं लागलंय, मराठा ही जात नाही, खरोखर कुणबीच होती सगळे. म्हणून अभंगाचा जो भाव आपल्या समोर मांडला. मी बोलत नाही, तुकोबराय स्वतःची जात सांगतायत. ऐका. आळसन करिया लाभाचा, विनवी तुका कुणबियाचा. तुकोबराय स्वतः कुणबी होते. तुकोबराय म्हणतात आळस करू नका, तुम्हाला विनंती करतोय कोण? विनवी तुका कुणबियाचा. म्हणून कोणी न करावा आळस, म्हणा रात्र दिवस राम राम विठोबा. नेहमी कीर्तनात आपले 10 मिनिटं बाकी आहे. नेहमी कीर्तन बोलत असतो, महिला मंडळ ऐका, जीवनात काहीच जमलं नाही, कुठंच काही जमलं नाही, आणि सदा प्रपंचामध्ये अडचणी येत आहेत, त्रास होतोय, पावलं पावले ठेचा लागतायत. नाथ बाबाचं एक प्रमाण ऐका. सावध होऊन भजनी लागा, देव वारी हो अजून भगवंताला कैवारी करा. कोणी बाले बाका जिसका आम्ही हो खुदा उसे मिटा सकता है कोण. औराची यात्रा भरलेली होती, नेहमी सांगत. 5 मिनिटात कीर्तन आपलं संपलेलं आहे. आणि यात्रेमध्ये आपलं 2 वर्षाचं मूल घेऊन एक महिला निघाली आपल्या घोळक्यामध्ये, आणि मुलाचं पप्प्या घेत मुक्या घेत असं करत करत यात्रेत घुसली. यात्रेत सेल लागलाय. 500ची साडी 200 रुपयाला, 1000 रुपयाची 500 रुपयाला, 2000ची 1000 रुपयाला, 3000ची 1500ला. मग मात्र ती बाऊ चोळली आणि तिथंच थांबली. महिला साड्यामध्ये गुरफटून गेल्या. मुलाला त्या साडीशी काही घेणं नाही. त्यानं बोट सोडलं, पुढं 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 पुढं, आणि गेलं पुढं.
आणि बघता काय, कटलेरीच्या दुकानावर जाऊन उभं राहिलं आणि धाय मोठून रडायला लागला. त्याला कळालं हे चुकलं. उचलून घेतलं, आपल्या जवळ बसवलं आणि सांगितलं, बाळा कुठलाय तू? 2च वर्षाचा. बोबडा बोबडा बोलतोय, काहीच कळेना, रडायला लागला. हा रडतोय म्हणून त्यानं काय केलं, एक बाहुली त्याच्या समोर ठेवली आणि खेळ बाबा याच्या सोबत 2-5 मिनिटं ते बाहुलीच्या नादी लागलं आणि परत रडायला लागलं, मला माझी आई पाहिजे, मला माझी आई पाहिजे, मला माझी आई पाहिजे. मग मात्र अजून 2 बाहुल्या टाकल्या, परत 15-20 मिनिटं ते त्या बाहुलीच्या नादात पटलं. मग मात्र मला माझी आई पाहिजे, आई पाहिजे म्हणू लागलं. पोलीसवाल्यांनी आईला हुडकवून आणलं, बाळ आईच्या ताब्यात दिलं, मुके घेतले, पापे घेतले, कुरवाळलं आणि सांगितलं, बाळा कसा चुकला होता काही कळाला नाही रे, पण आता तुला मी चुकू देणार नाही, लक्ष दे. घरी घेऊन गेली. रडत 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 बाळाच्या डोक्यावर हात फिरवत फिरवत त्या साड्या गेल्या, सगळेच गेलं. कशात जीव लागला, हरलं होतं म्हटल्यानंतर नवरा घरात घेईल का, सासू सासरे काय म्हणतील, अरे रे 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 भयान कंडिशन. आली घरी आणि बाळाला एवढं शिकवलं दादानो, त्याला बी आरक्षण नव्हतं. शिकवलं तरी आरक्षण नव्हतं. ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि तोच बाळ ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर शुद्ध मराठीमध्ये MPSC परीक्षा पास झाला. शुद्ध मराठी, योगेश महाराज शुद्ध मराठी. मी याला काय म्हणतात मराठीमध्ये? MPSC ला महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रथम पहिल्या सत्रामध्ये क्रॅक करून टाकली आणि ते राज्य तालुक्याचा प्रशासकीय फर्स्ट नागरिक तहसीलदार पदी विराजमान झाला. आणि बघा मग मात्र आईला काही पाहुणे मंडळ म्हणू लागले, आमची मुलगी करता का? तहसीलदार एरवी मिळणं कठीण झालं ना आपल्या समाजामध्ये, आणि त्याचं काही आपल्याच आहे. जो तो बघा एखादी मुलगी असते, मारा तुम्ही फिरते, सांगा हो बाबा, ते आमच्या चुका आहे, त्या नंतर समोर येतात. गर्भपात झाले 2005, 2, 3 त्याचे परिणाम समोर आले. असो, खूप शिकला आणि महिला मंडळाची लोकांची खैल. आता घरची काय बिघडली म्हणून आणली, घरची नात्यातली करून आणली. आणि बघा आईनं घरची करून आणली आणि जी त्यानं ती सोबत नेली. कोरोना काळामध्ये अंत्यसंस्कार त्यानं व्हॉट्सअपवरून केले. व्हॉट्सअप पुन्हा तहसीलदार झालेल्या त्या बालकांना शिक्षण, मग हे उच्च पदस्थ शिक्षण ऑनलाईन पद्धतीनं अंत्यसंस्कार केले. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, कटलेरी वाल्यानं 5-5 बाहुल्या समोर ठेवल्या होत्या. त्यावेळेस काय म्हणत होता, मला माझी आई पाहिजे. आणि आईने एक दिल्यानंतर काय झालं, 5G रेंज आली. आता दादानो काहीच नाही जमलं, काहीच जीवनात जमलं नाही, तर महात्मे म्हणता येतात हे करा. आणि मी तुम्हाला असं वरवर बोलत नाही, या व्यासपीठाची शपथ घेऊन सांगतो दादा, माय पित्याच्या सेवेसाठी एक बाप माझ्या मुलाला रोज 2,000 एक आई माझ्या मुलाला रोज 2,000 साडी द्यायची, मला जामून द्यावे, मला बदाम द्यावे, मला काजू द्यावे. आई म्हणत नाही आणि बापाही म्हणत नाही. इच्छा काय असते, आम्ही दारूमध्ये राबतो, अवलादीला शिकवतो, मोठमोठ्या हुद्द्यावर बसवतो. अरे आईला आई म्हणून, बापाला बाप म्हणून जवळ कर, एवढीच त्यांची आशा असते. आणि काय नऊ महिने सांभाळले तुला दूध पाजले घास सरले मायले पधरे कोणत्या
पायात कोणती चप्पल घालावी याची अक्कल आम्हाला नव्हती. या आईने शिकवली, उलटी चप्पल घालतात या पायात घालती. मी शिकवलं चड्डीचं पाठवा दोन वाखे, एकाच पाठवा दोन कोणते चवचवणारे आमचे. त्या आवडीनं शिकवलं, तिनं शिकवलं. आणि तुम्ही जर म्हणत असेल महाराज आम्ही शून्यातून निर्माण केलं, त्याच्याकडे काहीच नव्हतं. तिच्या चौकाला पुढे हो, तिच्या चौकाला पुढे संपत्ती खूप काही कीर्तन सांगायसारखं आहे, पण आपला वेळ संपला आहे. म्हणून तुकोबरायच्या युक्तीप्रमाणे दादानो, तुमचा कशावर भरोसा बसत नसेल, तुम्हाला काहीच मान्य नसेल, एक करा. महाराज म्हणतायत आपण स्वतः तुका म्हणे नाही विश्वास जाण, 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 तुका म्हणे नाही विश्वास अंते आपण
आणखी जय आणखी जय अपराधा शिवाले भरले बा गुरुवारी वाचन पडले बाबा गुरुवारी वाचन तुम्हाला पहिल्यांदा बोट खेळत नाही हा हे हा हा आम्हाला काय पण मजा येते त्याच्यामध्ये. त्या पायऱ्या एक एक चढत गेलं का त्यात खूप आनंद वाटतो. सनईचा सूर कसा वाऱ्यानं धरला धगाधग ढोल गुलाला बिस्किटाचा शशाचा कडकड गळा पाऊस फुलांवर पाऊस फुलांवर झाला भूक लागल्यावर काय खेळायचं जर डोक्यावर भार असेल भूक असेल काय